बद्दल काल रात्री काही घटना माझ्या ऑफिसच्या बाहेर घडल्या. जेव्हापासून मी BJP मध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून तर फॉर्म नॉमिनेशन ज्या दिवशी मी भरला तेव्हापासून तर काल रात्रीपर्यंत माझ्या कार्यकर्त्यांवरती आणि माझ्या ऑफिसच्या बाहेर काही गुंड प्रवृत्तीचे लोक फिरतात आहेत आणि ते आपल्या अंबरनाथचे रहिवासी नसून पुणा, सोलापूर आणि आणखीन काही वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. याच्या आधी पण अंबरनाथमध्ये जे इलेक्शन लढल्यात गेलेले आहेत ते दहशत आणि गुंड प्रवृत्तीच्या जीवावरतीच इलेक्शन यांनी केलेले आहेत. जे माझे विरोधक आहेत ते काल रात्री 6 ते 7 गाड्या घेऊन माझ्या ऑफिसच्या बाहेर आले आणि त्यांनी 60 ते 70 जण त्यांनी ते माझ्या ऑफिसच्या बाहेर त्यांचे पोरं उभे होते. मग मी CCTV मध्ये बघितल्यावरती मी बाहेर गेलो तर मग मी त्यांच्याकडे मी गेलो. तर त्या टायमाला त्यातल्या एका पोरानी शिवी दिले म्हणून पण त्यांनी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला, पण तो डाव पोलिसांनी मोडून काढला. ते खोटा गुन्हा आहे म्हणून त्यांना CCTV माझी दाखवली म्हणून माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल नाही झाला. पण हे बाहेरचे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत हे अंबरनाथमध्ये काय करतात याचा तपास आपले पोलिसांनी करावा अशी माझी नम्र विनंती आहे. आणि प्रभाग क्रमांक 4 मधून मी BJPचा अधिकृत उमेदवार आहे. माझे विरोधक आजपर्यंत दहशत आणि गुंडागर्दीच्या जीवावरतीच इलेक्शन त्यांनी लढवलेली आहे आणि हा डाव मी आणि माझे सहकार्य BJPचे सगळे सहकार्य आम्ही मोडून काढू आणि इथून पुढे अंबरनाथमध्ये भयमुक्त इलेक्शन आणि गुंडागर्दी मुक्त इलेक्शन आम्ही करू आणि अंबरनाथमध्ये आम्ही विकासाच्या आणि डेव्हलपमेंटच्या बेसवरती आम्ही जनतेची सेवा आणि निवडणूक लढू. त्यावरती खोटा गुन्हा असा दाखल करत होते की मी जो त्यांचा कार्यकर्ता किंवा त्यांचा जो गुंड आहे त्याला मी मारहाण केली असं म्हणून त्यांनी गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला. साहेब त्याच्याबद्दल त्या व्हिडिओ पण अवेलेबल आहेत इंस्टाग्रामवरती की ते पोरं निखिल वाळेकर, राजू वाळेकर हे यांचे सोबत कंटिन्यू राहणारे पोरं आहेत आणि त्यांच्याकडे अशाच प्रकारचे पोरं असतात. त्याच बेसवरती ते लोक इलेक्शन किंवा नगरपालिकेवरती त्यांनी इतके वर्ष सत्ता गाजवलेली आहे दहशत आणि गुंडागर्दीच्या जीवावर. काल रात्री ज्या घटनेमध्ये गाड्या वापरल्या त्या गाड्यांचं जे बाहेरून गाड्या आलेल्या आहेत त्या गाड्यांचा नंबर MH12YS 3617 स्विफ्ट गाडी आणि MH12UN9912 ही थार ब्लॅक कलरची थार गाडी ही वापरण्यात आली होती. नाही आता इथं याच्यानंतर आमचा पक्ष आणि मी स्वतः आम्ही पत्रव्यवहार करणार आहे. पुढच्या संदर्भात आम्ही तुम्हाला टाइम टू टाइम आम्ही माहिती देऊ आणि काय याच्यावरती पाऊल उचलणार आहे. ओके. काल रात्री ज्या घटनेमध्ये गाड्या वापरल्या त्या गाड्यांचं जे बाहेरून गाड्या आलेल्या आहेत त्या गाड्यांचा नंबर MH12YS 3617 स्विफ्ट गाडी आणि MH12UN9912 ही थार ब्लॅक कलरची थार गाडी ही वापरण्यात आली होती. बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिवअंबर न्यूजला सबस्क्राईब करा.